शिक्षण मंत्री आमचे मित्र दीपक केसरकरजी, दुसरे मित्र ज्यांची संकल्पना त्या कार्यक्रमासाठी आहे, त्याचे खूप कष्ट या ठिकाणी आहेत, ते मंगलजी, त्या विभागाच्या सचिव, प्रधान सचिव सुंदर मॅडम, ते जर्मनीहून आलेले त्याचे कॉन्सुलेट, त्यांचे सर्व सहकारी, त्या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला आज 9 ऑगस्ट, आज क्रांती दिन, 6 दिवसांनी आपण आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. एवढ्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आपल्याला निश्चित सरांचं स्मरण या ठिकाणी करावं लागेल की ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या संसाराची रांगरांगोळी केली, घरादारात तुळशीपत्र ठेवलं, अनेक जण हुतात्मे झाले, तसं तसं फासावर गेले आणि त्यांच्या या बलिदानातून आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून आपण हा आजचा दिवस त्या ठिकाणी बघू शकतोय. आज देश 11व्या नंबरवरून आपली अर्थव्यवस्था आता 5व्या नंबरवर आली. माननीय मोदींनी सांगितलेलं आहे की आता आपल्याला 3ऱ्या नंबरवर आपल्याला जायचं आहे. आणि निश्चित या क्रांतिकारकांची आठवण आज आपल्याला करावी लागेल. त्यांची आठवण आपण नाही केली तर मला वाटतं ते योग्य होणार नाही. आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. दुसरा नागपंचमी, मला माहित नव्हतं पण आपण त्या ठिकाणी मला नागपंचमी, नाकाला दूध पाजतात. मी लहानपणी शाळेत होतो त्यावेळेला असं सांगितलं, तर मी असं ऐकायचो की आज नाकाला दूध पाजलं की तो 12 महिने आपल्याला चावत नाही, असं म्हणायचं. आणि म्हणून आम्ही दुधाचे तांब्यामध्ये, माझ्या काही म्हशी वगैरे, मी शेतकऱ्यांचा मुलगा, ग्रामीण भागातला, मी दुधाचा आईला भांडवून पृथ्वी चोरून दुधाचे भांड घ्यायचो, तांब्या छोटा, आणि त्या नाक कुठे सापडतं म्हणून आम्ही शेतकरी, आम्ही शेतामध्ये जायचो, बघायचो, मी गारुड्याला शोधायचो, तो दूध घ्यायचा, जे भांड्यात टाकून घ्यायचा, तो नाक काही त्याला काही तोड लावत नव्हता, सापे दूध पित नाही माझ्या माहितीप्रमाणे. पण एक समजूत आहे आमच्याकडे, आमची परंपरा आहे, तो सध्याचा एक भाग आहे. आज नागपंचमी या ठिकाणी तुम्ही तसं काही करू नका, नाग वगैरे काही शोधू नका, अन्यथा नाग दूध पाजल्यावर चावत नाही असं काही होत नाही. आज आजचा कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा, माननीय प्राध्यापक महोदयांच्या हस्ते आज अतिशय अभिनव कार्यक्रम. दीपक केसरकरांना मी खऱ्यापासून मनापासून धन्यवादच देईल. परंपरागत शिक्षण पद्धती आमच्यामध्ये, आता मी पण ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी टुरिझम खात्याचा मंत्री आहे, मी स्पोर्ट्स मिनिस्टर सुद्धा होतो. काही दिवसापूर्वी मला ते खातं गेलं, पार्टनर वाढले म्हणून आमचं खातं गेलं, तो बदलावलं. आमच्याकडे नवीन पार्टनर झाले की आपले खाते बदलत असतात. मंगलजींकडे पण टुरिझम होतं, ते माझ्याकडे आलं, माझ्याकडे दुसरीकडे गेलं. पण दीपकजी म्हणजे परंपरागत शिक्षण, शाळा चाललेली आहे, शिक्षक शिकवत आहेत, पगार घेत आहेत, मुलं येत आहेत, होमवर्क करतायत, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मुलांना नवीन शिकता आलं पाहिजे, त्यांचं जनरल नॉलेज वाढला पाहिजे. आणि त्या उद्देशाने दीपकजींनी खूप मेहनत केली. म्हणजे त्यांचा पाठपुरावा इतका होता की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही त्यांना हसायचो की बाबा काय त्यांनी लावलंय, माझी शाळा सुंदर शाळा, बरीच शाळा, स्वच्छ शाळा. पण आज आम्हाला कळत आहे की त्याचा किती उपयोग आहे. आज कोट्यावधी विद्यार्थी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. आणि भाग घेत आहेत म्हणजे नुसतं नाही, तर त्यांना पुढे भविष्यासाठी, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी अतिशय चांगली शिकवणूक त्यातून मिळते. परसबाग हा विषय खरं म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. आम्ही खरं म्हणजे आता मुंबई ते परसबाग वगैरे शक्य नाही आपल्याकडे, आपण त्याच्यावर पण जे असेल फार वरती राहत असेल तर टेरेसवर 2-3 कुंड्या ठेवून तुम्हाला भाजीपाला करता येईल. पण ग्रामीण भागासाठी तर आमच्यासाठी तर हा खूप महत्वाचा विषय आहे. मुलांना आतापासून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. रासायनिक खतापासून आपल्याला कसं मुक्त करता येईल, पेस्टिसाइड आम्ही जे वापरतोय तेच खातोय, त्यातून कॅन्सरचे किती रुग्ण वाढतायत, किती आजार वाढतायत, त्यातून आम्हाला मुक्त कसं, हे मुलांना आतापासून जर आम्ही शिकवलं तर ते पुढे काहीतरी भविष्यामध्ये आत्मसात करतील. अन्यथा आजकाल पेस्टिसाइडचा इतका वापर चाललेला आहे की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आम्ही शेतकरी आहोत, जळगाव जिल्ह्यातला आहे, आमच्याकडे खूप मोठी शेती असते. पण माझे वडील शेतकरी, डबल बेस्ड ऍग्रिकल्चर, माझे वडील स्वातंत्र्यपूर्व काळातले, त्यामुळे माझा शेतीचा जवळचा संबंध आहे. पण इतकं पेस्टिसाइड, इतकी रासायनिक खतं आम्ही त्यात वापरतो. आणि म्हणून हे बंद होणार आहे की नाही, हे कमी होणार आहे की नाही. अन्यथा कॅन्सरचे पेशंट दिवसेंदिवस एवढे वाढत आहेत आणि त्याचं एकमेव कारण असं आहे ते फक्त पेस्टिसाइड आहे. आम्ही फक्त हिरव्यागार भाज्या आहेत, कलरबाज भाज्या आहेत, त्या वेगवेगळ्या रंगाच्या सगळ्या त्या कॅप्सिकम मिरच्या येत आहेत, पण त्यात पेस्टिसाइड एवढं आहे
आजकाल आपण जे वॉटरमेलन मी खातोय, मस्कमेलन जे खातोय, त्याच्यामध्ये सुद्धा इंजेक्शन गोड लागावं म्हणून त्यांना सुद्धा इंजेक्शन दिलं जातं, त्याची साईज वाढावी म्हणून आमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा इंजेक्शन देतात. वांगी आपण मोठी खातो भारताची, त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. भोपळा मोठा झाला पाहिजे त्याच्यात इंजेक्शन द्या. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आजकाल इंजेक्शनचा वापर होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजेत, दूर झाल्या पाहिजेत आणि म्हणून आपलं आरोग्य पुढे व्यवस्थित राहणार. आणि त्याची जी शिकवण आहे ती आतापासून जर दिली गेली मला वाटतं त्याचा उपयोग पुढे भविष्यामध्ये या पुढच्या पिढीला त्याकडे होणार आहे. आणि म्हणून हा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे. वाचनालयाच्या बाबतीत बरेच ठिकाणी सांगितलं. वाचनालय आजकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतलं शिक्षण, त्याचा अभ्यास, त्याच्या पलीकडे काय शाळेमध्ये शिकायचं, घरी जाऊन पुन्हा होमवर्क करायचा, तोच गृहपाठ करायचा, तेवढंच लिहायचं, तेवढंच. पण त्याच्या पलीकडे काय, आम्ही साहित्य वाचत नाही. महापुरुषांच्या आम्ही बद्दल आजकालच्या पिढीला तर कोणाचं सावरकर कोण, सुभाषचंद्र बोस कोण, विवेकानंद कोण, म्हणजे मला वाटतं पुढची पिढी जी आमची येणार आहे ती या लोकांना ओळखणार आहे की नाही. भगतसिंग कोण, राजगुरू कोण, ते त्याला कोण सांगणार आहे. आणि हे जोपर्यंत आपण त्यांना सांगणार नाही या लोकांनी देशासाठी काय काय हाल केल्या, कसे असं पासावर गेले, तोपर्यंत या देशाविषयीची किंमत, त्याची आत्मीयता त्या लोकांमध्ये कधी जागृत होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की हे शिकवलं गेलं पाहिजे. आणि दीपकजींनी ते छेडलं आणि त्यातून त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे वाचनाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजे, साहित्य वाचलं पाहिजे. आणि म्हणून हा विषय अतिशय महत्वाचा आहे. माझ्याकडे 4-5 विषय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आणि हे विषय अतिशय महत्वाचे आहेत. त्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा व्हायला लागली आणि लोकांना व्हायला लागली. आणि म्हणून मनापासून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. जर्मनीच्या बाबतीमध्ये तर मी गेल्या वर्षी गेलो होतो, त्यावेळेला दीपकजी सोबत आम्ही मागे पुढे होतो. मी क्रीडा मंत्री होतो, त्यावेळेला फुटबॉलच्या टीमला आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही विद्यार्थी ओळखले आहेत. ते गडचिरोलीपासून, चंद्रपूरपासून आदिवासी भागातले विद्यार्थी आम्ही शोधले आणि त्यांना सगळ्या शाळेची स्पर्धा करून फुटबॉलची जर्मनीचे ट्रेनर त्या ठिकाणी आले, त्याचे कोच त्या ठिकाणी आले, त्यांनी त्यांची निवड केली. निवड करताना असं नाही हा वशिलेचा घ्या, याचा मुलगा घ्या, नेत्याचा घ्या, पुढाऱ्याचा घ्या, अधिकाऱ्याचा घ्या, असं नाही. तर त्यांनी त्यांचं सिलेक्शन केलं आणि त्यांना आम्ही जर्मनीला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना 10 दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर त्या ठिकाणच्या. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं झालं पाहिजे. आणि यात सगळ्यात अभिमानाची आनंदाची गोष्ट काय तर या फुटबॉल टीमचा जो कॅप्टन आम्ही केला तो गडचिरोलीचा एक आदिवासी दुर्गम भागातला विद्यार्थी त्या ठिकाणी झाला. आदिवासी भागात आदिवासींचा मुलगा, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये तो गुण आहे, पण तो आपण शोधला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. आज तो कॅप्टनशिप त्या ठिकाणी त्या टीमची होते, 14 वर्षाचे ते मुलं होते. म्हणून मोठा अशा पद्धतीने आपण जर अशा वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं तर यातून नवीन विद्यार्थी, नवीन सगळे गोष्टी समोर येतील. पण जर्मनीच्या बाबतीत मी सांगेल की अतिशय चांगला होता. म्हणजे दीपकजींनी इतका आग्रह धरला, मंगलजींनी इतका आग्रह धरला या बाबतीमध्ये. आणि आता आमचे 10,000 विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण. त्याच्या आधी मी दीपक आपल्याला सांगेल की आमचे मित्र या ठिकाणी बसलेत, ओंकार पुढे आहेत, त्या ठिकाणी ओंकार करोड या ठिकाणी आहेत. जर्मनीला गेलो मी त्यावेळेला ते मला भेटले. ते नगरचे राहणार आहेत, ग्रामीण भागातले आहेत. ते नोकरीच्या शोधामध्ये जर्मनीला गेले, नोकरीच्या शोधामध्ये जर्मनीला गेले आणि त्या ठिकाणी ते नोकरी करता करता आता हजारो लोकांना नोकरी देणारे झालेले आहेत. हजारो लोकांना त्यांनी नोकरी दिलेली आहे. 7-8 देशामध्ये त्यांचे ऑफिस आहेत, त्यांचे कार्यालय आहेत. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं मला आश्चर्य वाटलं. म्हणून कुठे काय काय करतो तुम्ही, कुठे नोकरी करता? म्हणजे नोकरी नाही करत साहेब, म्हणे मी नोकरी देतो म्हणे लोकांना. कसं काय? त्याने म्हणे मी इथे आलो, रमलो, त्यांची भाषा शिकलो आणि तर हे करत करत मी आज माझा त्यांनी इतके देश मोजले माझ्या लक्षात पण नाही, इतके देश मोजले की त्या ठिकाणी माझ्या आता ब्रँचेस आहेत, माझे ऑफिस आहेत. आणि त्या ठिकाणी जाऊन सगळ्या आपल्याकडचे विद्यार्थी मी आणतो, आपल्याकडचे शिकलेले विद्यार्थी मी आणतो. मग IIT असतील, पॉलिटेक्निक असतील, इंजिनियर असतील, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, नर्सिंग क्षेत्रातले असतील. आणि सगळ्यांना मी त्या ठिकाणी नोकऱ्या लावून देतो. मी माझ्या लावण्याकडे उपयोग करून घेतला. मी त्यांना माझ्याकडे बोललो, माझ्या 80 मुलं आता या 8-15 दिवसापर्यंत जर्मनीला जातील. मी त्यांना ट्रेनिंग दिलं, मी त्यांनी लोक बोलवलं तिकडनं, त्यांनी त्याला जर्मन भाषा शिकवली. आणि आता माझ्याकडचे 80 मुलं या मला 8-15 दिवसामध्ये आता जर्मनीला पहिल्यांदा, म्हणजे आपल्यापेक्षा दीपकजी माझा नंबर पहिला आहे, मी त्यांना जर्मनीला पाठवतो. 3 लाख 4 लाख रुपये पगार आहे, 2 लाखात करतोय, 2 लाख रुपये वाचतील ना, घरी पाठवतील. आज आमच्याकडे किती प्रॉब्लेम आहे. आज आमच्याकडे इंजिनियर झालेले मुलं 10,000 रुपयासाठी आमच्या मागे हजार रिझ्यूम आमच्याकडे पडले.
MBA झालेले विद्यार्थी, फायनान्स MBA, मला नोकरी पाहिजे, त्याचा वडील येते फायनान्समध्ये MBA झालाय, त्या ठिकाणी शेतकरी समजत नाही, ग्रामीण भागातला त्याचा बाप आहे, तो म्हणतो माझा मुलगा एवढा शिकलाय पण त्याला 10,000 रुपये सुद्धा कोणी देत नाही. तुम्हाला सांग इतकी वाईट परिस्थिती आमच्याकडे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही शासनाने एकनाथजी आहेत, देवेंद्रजी आहेत, दादा आहेत आणि विशेष करून दीपकजी आणि मंगलजी यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही ठरवलं की आता आम्ही किती 5 लाख विद्यार्थी आपण किती सांगितलेलं किती 4 लाख विद्यार्थ्यांना मला तर जर्मनीला त्या ठिकाणी पाठवायचं आणि मला वाटतं एवढा चांगला पगार मिळाला, 1,00,000-2 लाख सेव्हिंग झालंय. इथे 10,000 तो भाड्याला पुरवत नाही, त्याला पेट्रोलला पुरवत नाही, हातामध्ये की राहत नाही, जेमतेम तो खातोय. मला वाटतं त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता भाषण थोडं लावतोय, सॉरी, माननीय राज्यपाल या ठिकाणी बसले, पण प्रॅक्टिकल मी बोलतोय, याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्या विद्यार्थ्यांना आपल्याला त्या ठिकाणी पाठवावं लागेल, त्यांना रोजगार निर्माण करून द्यावा लागेल. त्या दिवशी चांगला उपक्रम यासाठी माननीय केसरकरजी यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. आमच्या अधिकारी सगळ्यांनी कष्ट करतायत, मेहनत घेत आहेत, त्याबद्दल मनापासून त्यांचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा 9 ऑगस्ट आहे, नागपंचमी आहे, त्याची आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.